नमस्कार मित्रांनो यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा असेल तर तो व्हिडिओ आपल्याला अगोदर तयार करावा लागतो आणि तो व्हिडिओ तयार करायचा म्हटल्यानंतर त्याच्यासाठी गुगल प्लेवरती आपल्याला बरेचसे ॲप उपलब्ध आहेत एडिटिंगचे, व्हिडिओ एडिटिंगचे। त्यापैकी एखादा ॲप आपण त्या ठिकाणी वापरून आपण आपला व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करू शकतो। आता या ठिकाणी मी काइनमास्टर नावाचं एक ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि ते काइनमास्टर ॲप वापरून आता मी या ठिकाणी व्हिडिओ कसा एडिट करायचा आणि तो यूट्यूबवरती कशा पद्धतीनं अपलोड करायचा तेच या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी आता या ठिकाणी काइनमास्टर ॲप ओपन केलेलं आहे। ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी प्लसचं एक चिन्ह दिसतं बघा, त्या प्लसच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे रेशो दिसणार आहेत, म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ तयार करणार आहात तो व्हिडिओ 16:9, 9:16 आणि 1:1 अशा प्रकारचे 3 रेशो असणार आहेत। तर आपल्याला यूट्यूबवरती अपलोड करायचा आहे म्हटल्यानंतर 16:9च्या फ्रेममध्ये तो व्हिडिओ आपला असला पाहिजे आणि त्यासाठी मग आपल्याला 16:9वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। विंडो दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर वरती मीडिया नावाचं एक त्या चक्रामध्ये ऑप्शन दिसते बघा, त्यानंतर लेयर्स आहे, त्यानंतर व्हॉइस आहे आणि ऑडिओ आहे। तर अशा 4 प्रकारच्या या ठिकाणी ऑप्शन्स आहेत। त्यामध्ये मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होणार आहे आणि मग गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये जे काही व्हिडिओ शूट केलेले असतील ते व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता आणि मग ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी एक एक करून सिलेक्ट करायचे आहेत। आता या ठिकाणी मी 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम झाला आमच्या शाळेमध्ये तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे काही व्हिडिओ या ठिकाणी घेतलेले होते, त्यातलेच काही व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन ते एडिट करून तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि ते अपलोड कसे करायचे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ मी या ठिकाणी घेणार आहे आणि ते कशा पद्धतीनं एडिट करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता या ठिकाणी व्हिडिओ आणि इमेज असे दोन्ही प्रकार असतात। मग तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा असेल व्हिडिओ घेऊ शकता, इमेज घ्यायचे असतील इमेज घेऊ शकता। आता मी या ठिकाणी एक 2-3 व्हिडिओ घेऊन दाखवणार आहे। असं एक एक सिलेक्ट केलं की तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला दिसू शकतो आणि मग अशा पद्धतीनं हे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। आता इथं इमेज सिलेक्ट झालेली आहे त्यामुळे मी कट करतोय। तर अशा पद्धतीचे हे एक 4 छोटे छोटे व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेले आहेत बघा, असे एक 4 व्हिडिओ मी घेतलेले आहेत। आता ते व्हिडिओ जवळपास 1.45 म्हणजे दीड मिनिटाचा हा माझा व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला सिलेक्ट करून आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकता। म्हणजे या ठिकाणी तो व्हिडिओ कट करायचा असेल, म्हणजे एखादा पार्ट नकोसा वाटला असेल तर त्या ठिकाणी कट या बटनावरती जाऊन तुम्ही कट करू शकता। म्हणजे आता समजा सुरुवातीचा हा पार्ट एवढासा नको आहे तुम्हाला, त्याच्यावरती जायचं, या ठिकाणी बघा डाव्या बाजूचं कट करायचं असेल, उजव्या बाजूचं कट करायचं असेल किंवा नुसतं त्या ठिकाणी त्याचे 2 भाग करायचे असतील तर इथं अशा पद्धतीनं एडिटिंगचा कटचं ऑप्शन तुम्हाला दिलं जातं। त्यानंतर क्रॉप करायचा असेल म्हणजे कमी जास्त करायचा असेल तर साऊंड कमी जास्त करायचा असेल, आता उदाहरणार्थ इथं साऊंड आहे तो साऊंड आपण असा वाढवू शकतो, कमी करू शकतो, अशा पद्धतीने त्या ठिकाणी करू शकता। त्यानंतर स्पीड, ग्राफिक्स आहे बघा, या ग्राफिक्सवरती तुम्हाला काय त्या ठिकाणी इफेक्ट द्यायचे आहेत ते इफेक्ट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। आता उदाहरणार्थ असं केल्यानंतर वरून चांदण्या पडाल्यासारखं त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे तुमचा व्हिडिओ जसा असेल त्या पद्धतीनं ते मी कट केलं समजा। आता तो इफेक्ट आहे तो मी कट पण करू शकतो, तो इफेक्ट आहे तो इफेक्ट मी नको असेल तर नन करायचं, तो इफेक्ट जातो।
त्यानंतर स्पीड, तुमच्या व्हिडिओची स्पीड या ठिकाणी मेंटेन केली जाते. म्हणजे तुम्हाला जर पळवायचा असेल व्हिडिओ किंवा स्लो करायचा असेल तर ते या ठिकाणी हे मागं पुढं सरकवून करू शकता असं अशा पद्धतीनं. त्यानंतर आणखी खाली रोटेट म्हणजे फिरवायचा असेल, कलर फिल्टर असतात बघा. तुम्हाला कलर जर त्या ठिकाणी ॲडजस्ट करायचा असेल म्हणजे त्या व्हिडिओला कलर जर द्यायचा असेल तर अशा पद्धतीनं कलर त्या ठिकाणी येऊ शकतात. नन असेल तर नन करू शकता. असे तुम्हाला जसे कलर पाहिजे असतील त्या पद्धतीने कलर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर कलर व्हॅल्यूम, तुम्हाला जर आवाज वाढवायचा असेल तर इथं आवाज तुमचा वाढवू शकता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आवाज वाढवण्याची हा 100 आहे, पण तुम्ही त्याचा डबल करू शकता, 200 करू शकता. म्हणजे तुमचा आवाज जास्त त्या ठिकाणी येऊ शकतो. काही वेळेस आवाज तुमचा कमी झालेला असतो. त्यानंतर पुढे आहे बघा ऑडिओ फिल्टर. तुमचा जर ऑडिओ असेल तर त्या ऑडिओला सुद्धा त्या ठिकाणी फिल्टर दिला जातो. म्हणजे तुमचा आवाज कसा चेंज करायचा आहे, व्हॉईस चेंज म्हणजे रोबोटचा आवाज करायचा असेल किंवा तुमचा आवाज कोमल करायचा असेल तर तशा प्रकारचे त्या ठिकाणी दिलेले असतात ऑप्शन. ते ऑप्शन तुम्ही वापरू शकता. त्यानंतर शेवटी आहे हा एक ऑप्शन आहे ना, त्यामध्ये तुम्हाला एक अशा पद्धतीनं एक इफेक्ट त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे तुमचा व्हिडिओ हा एका वेगळ्या पद्धतीच्या फ्रेममध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीने हे सगळे तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला या लेअरमध्ये आल्यानंतर इथं एखादी तुम्हाला इमेज जर ॲड करायची असेल तर इमेज त्या ठिकाणी एखादी ॲड करू शकता. आता उदाहरणार्थ ही इमेज आहे तर ती इमेज मी कुठेतरी एका बाजूला इथं ॲड करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा व्हिडिओ जर बनवायचा असेल म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे तुमचासुद्धा चेहरा त्या ठिकाणी दिसू शकतो अशा पद्धतीनं. म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती इमेज घेऊ शकता किंवा व्हिडिओसुद्धा घेता येतो. इथं इफेक्ट असतात बघा, वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता हे बेसिक इफेक्ट आहेत. म्हणजे ब्लर करायचा असेल तर ब्लर करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इफेक्ट देऊ शकता. मोर इफेक्ट असेल तर मोर इफेक्ट घेऊ शकता. तर तो इफेक्ट तुम्हाला काढायचा असेल तर डिलीटसुद्धा करून टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी ओव्हरले आहे बघा. आता त्या ओव्हरलेमध्ये सुद्धा तुम्ही काही स्टिकर वगैरे त्या ठिकाणी लावू शकता. म्हणजे अशा प्रकारचे स्टिकर तुम्ही तिथं लावू शकता. म्हणजे पाहिजे असतील तर लावू शकता किंवा काय नको असतील तर सुद्धा तुम्ही ते डिलीट करून टाकू शकता. म्हणजे काही वेळेला हॅपी बर्थडे वगैरे काय असेल तर त्या ठिकाणी स्टिकर लावले जातात. त्यानंतर इथं तुम्हाला काय लिहायचं असेल तर या ठिकाणी टेक्स्ट असते. तर टेक्स्टवरती 15 ऑगस्ट रॅली अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी लिहून कमी जास्त करून इथे बाजूला देऊ शकता. म्हणजे 15 ऑगस्टची रॅली आहे. त्याचा कलर तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. अशा पद्धतीनं कलर तुम्ही बदलू शकता. त्यानंतर त्याला ॲनिमेशन काय द्यायचं असेल तर ॲनिमेशनसुद्धा देऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीनं ते नाव त्या ठिकाणी येत राहतं अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीचे ते टेक्स्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता किंवा त्याला शॅडो असेल, ग्लो असेल, आउटलाईन असेल, बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंडसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट लिहू शकता. त्यानंतर शेवटचा ऑप्शन असतो बघा तिथं. अशा पद्धतीनं तुम्ही लेयर्स त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला समजा ही वेगळ्या कारणासाठी इथं तुम्ही वापरू शकत नाही. हे जे वापर आहे ते तुम्ही ज्यावेळेला एखादा टीचिंगचा व्हिडिओ करत असाल तर त्या ठिकाणी हायलाईट करण्यासाठी किंवा तुम्हाला भूमितीच्या आकृत्या काढण्यासाठी वगैरे या ठिकाणी हे वापरले जाऊ शकतात. हे कलर्स आहेत. त्यानंतर इथं हे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. तुमची पेन्सिल किती आकाराची पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने हे टीचिंगच्या व्हिडिओसाठी वापरलं जातं. तर हा सगळा भाग
झाला. समजा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुमचा स्वतःचा आवाज ॲड करायचा आहे, तर इथं व्हॉईस नावाचं एक चिन्ह आहे, त्या व्हॉईसवरती अलाव करून तुम्ही अशा पद्धती जेवढा पाहिजे तेवढा रेकॉर्ड करू शकता. इथं आलेला आहे बघा, हा निळ्या रंगामध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड झालेला आलेला आहे. मग तो आवाज तुम्हाला कट करायचा असेल तर डिलीट करू शकता. त्यानंतर इकडं ऑडिओ आहे. तुम्हाला जर या ठिकाणी एखादं गाणं ॲड करायचं असेल, देशभक्तीचं गाणं असेल किंवा कुठलं काय असेल ते, तर ते गाणं तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. आता उदाहरणार्थ हे अशा पद्धतीचं ते गाणं त्या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता आणि मग ते मागे पुढे असं तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकताय आणि ते पाहिजे तेवढं गाणं तुम्हाला तिथं मिळू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने ते गाणं इथं ॲड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे गाणं तुम्ही तिथं घेऊ शकता. आता हे गाणं लावलं म्हणल्यानंतर तुमच्या व्हिडिओमध्ये जे आवाज असतात, म्हणजे तुमचे व्हिडिओ तयार करतानाचे जे आवाज असतात, ते आवाज तुम्हाला म्यूट करायचे असतात. मग हे म्यूट करण्यासाठी काय करावं लागतं, त्या व्हिडिओवरती सिलेक्ट करून या ठिकाणी तुमचा जो आवाज केलेला आहे तो 0 करायचा. म्हणजे असं केल्यानंतर तो आवाज त्या ठिकाणी 0 होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ते आवाज कमी करायचे आणि मग गाण्याचा आवाज तुमचा त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे तुमचं गाणं तिथं दिसायला लागतं. तर या ठिकाणी एक मिस्टेक अशी झालेली आहे, तुमच्या लक्षात आलेली असेल. तर ह्या सगळ्या यूट्यूबच्या फ्रेममध्ये व्हिडिओ आहेत, परंतु हा एक व्हिडिओ मात्र या ठिकाणी उभ्याच फ्रेममध्ये आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यावरती सिलेक्ट करून डिलीट करू शकता. म्हणजे तो व्हिडिओ तिथून जातो. तर अशा पद्धतीने हा सगळा व्हिडिओ या ठिकाणी तयार झालेला आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे तयार झाल्यानंतर आता तुम्हाला इकडं हा जो बाण दिसतोय त्या बाणावरती जायचं आहे. बाणावरती गेल्यानंतर या ठिकाणी बॅकला आला तुम्ही. आता हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागला, म्हणजे तुमच्या ह्या काइनमास्टरच्या गॅलरीमध्ये तो व्हिडिओ दिसायला लागलेला आहे. परंतु हा व्हिडिओ अजून सेव्ह झालेला नाही. मग त्याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं शेअरचं एक बटन दिसतं बघा, इथं शेअरचं बटन हे चालू, म्हणजे तुमचा व्हिडिओ प्ले करण्यासाठीचं हे शेअरचं. आणि इथं 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटवरती तुम्ही केल्यानंतर तो डुप्लिकेट होऊ शकतो. आणि इथं डिलीटचं, तर इथं शेअरचं बटन आहे, त्या शेअरच्या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि खाली मग इथं एक्सपोर्ट, म्हणजे तुमचा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तयार झालेला आहे. मग तुमचा व्हिडिओ कशा ह्याच्यामध्ये पाहिजे, आकारामध्ये पाहिजे, म्हणजे क्वालिटी कशी पाहिजे ती क्वालिटी इथं दिलेली असतात बघा. तर आपला व्हिडिओ शक्यतो 1080 किंवा 720 याच्यामध्ये असतो. आता हा 720 मध्ये करायचा आहे आणि इकडे हा 24 मध्ये घ्यायचा आहे. म्हणजे शक्यतो याला जास्त तुमचं अपलोड करताना जास्त तुमची नेट जाणार नाही, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तो व्हिडिओ त्या ठिकाणी जातो. आणि मग एक्सपोर्ट या ठिकाणी करायचा आहे. आता तो व्हिडिओ त्या ठिकाणी सेव्ह होऊ लागलेला आहे. इथं दिसायला लागतं बघा, एका स्क्रीनमध्ये हळूहळू ती पुढे लाल सरकायला लागलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं व्हिडिओची एडिटिंग झालेली आहे. व्हिडिओ हा पूर्णपणे तयार झालेला आहे. परंतु हा व्हिडिओ खूप लांब होत असल्यामुळे तो यूट्यूबवरती कशा पद्धतीने अपलोड करायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. धन्यवाद.